श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य पुढे सांगू लागले, राजा परीक्षिता, त्या यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांच्या पत्नींनी भगवान गोपाल श्रीकृष्णाचं रूप आपल्या डोळ्याने हृदयापर्यंत नेऊन हृदय सिंहासनावर त्याची स्थापना केली, त्याला घट्ट आलिंगन दिलं आणि आपल्या हृदयामधला ताप शांत केला. त्या साऱ्या जणी अत्यंत सुखावून गेल्या, भगवंताचं दर्शन घेऊन तृप्त झाले. सर्वांच्या मनाचे आणि बुद्धीचे साक्षी असणाऱ्या भगवंतानी या ब्राह्मण पत्नींची भक्ती, त्यांच्या मनातला भाव, त्यांचं असणारं भगवंतावर प्रेम, या साऱ्या गोष्टी जाणून त्या सर्व गोष्टींची आशा सोडून केवळ आपल्या दर्शनासाठी आलेल्या आहेत हे जाणून भगवंतांनी हसत हसत त्यांचे स्वागत केले. स्वतः भगवंत म्हणाले, हे देवींनो, या, तुमचे स्वागत असो. आपण इथे जवळच बसा. आम्ही आपल्यासाठी काय बरे करावे? आपण आमच्या दर्शनाच्या इच्छेने इथे आला आहात. आपलं खरं हित जाणणारे बुद्धिमान लोक आपल्या प्रियतम असणाऱ्या आप्त इष्ट लोकांवर प्रेम करतात. त्यांच्या त्या प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारच्या इच्छा अपेक्षा नसतात, कोणत्याही प्रकारचा आड पडदा नसतो. हे देवीनो, तुम्ही अत्यंत निरपेक्ष प्रेम माझ्यावर करता आहात. तुमच्या मनामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे, आणि तुम्ही सर्व संसाराचा, प्रपंचाचा त्याग करून केवळ मला भेटण्यासाठी, माझं दर्शन घेण्यासाठी आपण इथे आलेला आहात. आत्मस्वरूपाची भेट होणं, आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं, आत्मस्वरूपाचं दर्शन होणं, यापेक्षा अधिक भाग्याची गोष्ट कोणती बरे आहे? हे देवींनो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत असे मी तुम्हाला आशीर्वाद देतो. असं म्हणून भगवंतानी आपले दोन्ही हात उंच करून तेथे जमलेल्या सर्व यज्ञ करणाऱ्या ब्राह्मण पत्नींवर आपला कृपा आशीर्वाद बरसवला आणि म्हणाले, आपण प्रापंचिक आहात, आपल्या मागे प्रपंच आहे, शिवाय यज्ञ कार्य सुरू आहे. त्यामुळे तुम्ही आता परत जा, कारण तुमच्यामुळेच हा यज्ञ परिपूर्ण होईल. यावर ब्राह्मण पत्नी म्हणाल्या, हे प्रभू, आपण असं कठोर भाषण का बरे करता? आम्ही तर असं ऐकलंय की ज्याला भगवंताची प्राप्ती होते त्याला पुन्हा संसारात यावं लागत नाही, त्याला पुन्हा प्रपंचामध्ये यावं लागत नाही, तो या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो. वेदांनी या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितलेल्या आहेत आणि आम्ही ते आमच्या पतीद्वारे अनेक वेळेला ऐकलेलं आहे. मग ही आपली वेदवाणी आपणच सत्य करा महाराज.
आम्ही आपल्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हाला आता आपल्यापासून दूर करू नका. हे शत्रू दमना, हे प्राणप्रिया, हे प्रियतमा, आपण आमच्यावर कृपा करा. आमचे माता पिता भाऊ बंध हितचिंतक पती पुत्र सारे काही तुम्हीच आहात. आणि म्हणून आम्ही आपल्या चरणांना सोडून कशा बरे जाऊ. आणि जरी गेलो तरी आमचे पती आमच्यावर रागावतील, आम्हाला हकलून देतील, आम्हाला टाकून बोलतील. यावर भगवान म्हणाले, हे देवींनो, कोणीही तुमचा तिरस्कार करणार नाही, कोणीही तुमचा अपमान करणार नाही, कारण तुम्ही माझ्या भेटीसाठी आलेला आहात. हे देवीनो, या संसारामध्ये माझ्या शरीराचा सहवास हाच काही माझ्या प्रेमाला किंवा अनुरागाला कारण नाही. म्हणून तुम्ही आपापल्या घरी परत जा आणि आपलं मन, आपलं चित्त माझ्या ठिकाणी एकरूप करा. माझी भक्ती करा, माझ्यावर प्रेम करा. तुम्हाला लवकरच माझी प्राप्ती होईल. अशा प्रकारे भगवंताने सांगितल्यावर त्या सर्व ब्राह्मण पत्नी भगवंताला वंदन करून पुन्हा आपापल्या यज्ञशाळेमध्ये परत गेल्या. भगवंताने त्या सर्वांवर कृपा केली. आपली कृपादृष्टी त्यांच्या शरीरावरून फिरवली. त्यांचं मन आपल्याकडे आकृष्ट करून घेतलं. त्यांची बुद्धी आपल्या चरणांपाशी स्थिर केली. काय भाग्यवान होत्या पत्नी. भगवंतानी स्वतःच असा काही चमत्कार केला की या साऱ्या जणी आपलं तन मन, आपली बुद्धी, आपले विचार भगवंतापाशी सोडून भगवंतापाशी एकरूप होऊन केवळ कर्तव्य भावनेने आपापल्या यज्ञशाळेमध्ये परतल्या. शरीर नुसतं परतलं, पण मन आणि बुद्धी भगवंताच्या चरणाशी एकरूप झाली. त्या सर्वजणी परत गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्या ब्राह्मण पत्नींनी आणलेल्या भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्यांनी सर्व बालगोपालांना एकत्र बसवलं आणि आपल्या हाताने भगवंताने प्रत्येकाला भरवलं. सर्व बालगोपालांना तृप्त केलं. सर्व बालगोपाल तृप्त झाल्यानंतर शेष आपण स्वीकारलं. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या लीला केल्या. आपलं रूप, आपली वाणी, आपलं कर्म या साऱ्यांनी त्यांनी गायी, वासरे, गोपाल, गोप बाल, बालका आणि गोपी यांना आनंद दिला. सर्वांना आनंदित करणारे भगवान श्रीकृष्ण स्वतःही आनंदित झाले. इकडे ब्राह्मण पत्न्या जेव्हा आपापल्या यज्ञशाळेमध्ये परत आल्या तेव्हा ब्राह्मणांना हे माहीत झालं
की श्रीकृष्ण हाच खरा परमात्मा परमेश्वर आहे, परंतु आपण संधी मिळून सुद्धा त्या भगवंताला अन्न देऊ शकलो नाही, त्याला मदत करू शकलो नाही, त्याची एक छोटीशी इच्छा पूर्ण करू शकलो नाही, याचा त्यांना अतिशय पश्चात्ताप झाला. परंतु आपल्या पत्नींनी मात्र भगवंतावर अलौकिक भक्ती केली आणि भगवंताची भूक भागवली, भगवंताला अन्न नेऊन दिलं. एवढंच नाही तर भगवंताचं दर्शन सुद्धा करून त्या परत आल्या. हे पाहून त्यांना आपल्या पत्नींचा अभिमान वाटला आणि स्वतःलाच भाग्यवान समजू लागले. खरेच आम्ही भाग्यवान आहोत म्हणून अशा पत्नी आम्हाला लाभल्या आणि अशा पत्नी लाभल्या म्हणून त्यांना भगवंताचं दर्शन घडलं. आपल्या पत्नींनी बहुधा मागच्या जन्मी अनेक सत्कर्मे केलेली असावीत आणि म्हणूनच भगवान श्रीकृष्णांच्या चरणी त्यांच्या मनामध्ये भक्ती निर्माण झाली, भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं आणि भगवंताचं दर्शन देखील घडलं. त्या सर्वजणी उत्तम संस्कारांनी परिपूर्ण असल्यामुळे आणि सतत सत्कर्म करत असल्यामुळे, त्यांच्या हातून भगवंताची सेवा घडलेली असल्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा न ठेवता, कोणत्याही प्रकारच्या कामना न बाळगता त्यांनी अत्यंत निरपेक्षपणे भगवंताची भक्ती केलेली असल्यामुळे त्यांना भगवंताचं दर्शन झालं. स्वतःला शहाणे समजणाऱ्या या ब्राह्मणांना एक मोठा प्रश्न पडला. साक्षात लक्ष्मी ज्यांची चरण सेवा करते आणि सर्व जगाला आणि इतर देवदेवतांना सोडून जी अत्यंत चंचल असणारी परंतु सर्वांना त्याग करून भगवंताच्या चरणकमलाजवळ जी स्थिर आहे आणि साक्षात लक्ष्मी भगवंताची चरणसेवा करत असताना लक्ष्मी ज्यांची दासी आहे असा हा नारायण, असा हा भगवान, असा हा श्रीहरी दुसऱ्याकडे अन्नाची याचना करतो, हे नवल नव्हे का? ही कोणती भगवंताची लीला म्हणावी? देश काल सारी द्रव्ये, मंत्र, अनुष्ठान, यज्ञ करणारे ऋत्विज, यज्ञामध्ये प्रगट होणारा अग्नी, यज्ञाच्या देवता, यज्ञ करणारा यजमान आणि सर्व सामुग्री ही सर्व भगवंताचीच स्वरूपे असताना सुद्धा साक्षात भगवान हाच यज्ञ पुरुष असून सुद्धा आणि आम्ही यज्ञ करण्यामध्ये पारंगत असून सुद्धा या यज्ञ पुरुष असणाऱ्या भगवंताला कसे ओळखू शकलो नाही? प्रत्यक्ष भगवंताने निरोप पाठवून सुद्धा आपण त्यांना मदत करू शकलो नाही, याचं फार वाईट वाटलं. साक्षात भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या रूपाने या यदुवंशामध्ये अवतीर्ण झालेले आहेत हे आम्हाला माहीत असून सुद्धा, आम्ही हे ऐकून सुद्धा आम्ही मूर्ख माणसांनी भगवंतांना ओळखलं नाही.
नित्य ज्ञान संपन्न असणारे भगवान श्रीकृष्ण आणि आपण करत असलेल्या या लीला आणि आपण धारण केलेला हा गोपाल कृष्णाचा देह, हे सारं पाहून आम्ही धन्य धन्य झालेलो आहोत. हे भगवंता, आम्ही तुला नमस्कार करतो आहोत. आमचे नमस्कार स्वीकार कर. मायेमुळे आम्ही मोहित झालेलो आहोत. आमची बुद्धी चालेनाशी झालेली आहे. आम्हाला भगवंताचं दर्शन घडण्याचा योग येऊन सुद्धा आम्ही मायेने मोहित झाल्यामुळे आम्ही आमच्या कर्मकांडामध्ये मग्न राहून स्वतःच ज्ञानी आहोत असा आव आणून आम्ही हे यज्ञकर्म करत राहिलो. हे भगवंता, या आमच्या अपराधाची तू आम्हाला क्षमा कर. शुकाचार्य सांगतायत की अशा प्रकारे पश्चात्ताप होऊन त्या ब्राह्मणांना भगवंताचं दर्शन करण्याची इच्छा झाली खरी, परंतु कंसाच्या भीतीमुळे त्यांना दर्शनाला जाता आलं नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय.